आता आल्याला माहितीच नाही काय म्हणून सांगतोय. याला माहितीच नाही का जाम मॅच एकच मॅच चालू होतं. वीर मराठा जोह्याचा आलाय आणि दुसरी कोण आहे बघ रायगड हा त्यांचा बोलो रायझिंग सुपरस्टार फील्ड आहे ना. संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा आणि त्याचबरोबर आपली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. विनंती असेल कॅप्टन रायझिंग सुपरस्टार संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपले बॅटर लगेचच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. त्याचबरोबर आपला ट्वेलमॅन 12वा खेळाडू देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कंपल्सरी कंपल्सरी असेल कारण की आता मात्र आपण ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन चाललो आहेत आणि मग त्यामुळे तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. बॅट्समॅन बोलू मित्रा. आम्ही वारंवार विनंती करतोय आपल्याला शेवटचा पुकार असेल. चला रायझिंग सुपरस्टार आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. त्याचबरोबर आपला 12 मॅन अंपायर पण उभे आहेत. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं. 4 ओव्हरची मॅच असेल. परत नको टाकी बोला लिहू बोललेलं ते झालं. एवढे जण थँक्यू. क्वालिफायर नंबर 1 आपण पाहतोय. एका बाजूने वीर मराठा जो आहे पेंड टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि मग फलंदाजीसाठी रायझिंग सुपरस्टार संघाचे फलंदाज सागर पाटील आणि त्याच्या सोबतीला करणला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक. कुणाल शिंदेला आमंत्रित केलंय. कुणाल गोलंदाजी मार्कवर 4 ओव्हरची मॅच. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल म्हणजेच काय सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फिरून मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु सीमारेषा पलीकडे चाललाय. पहिल्याच बॉलवर चौकार. पहिलाच बॉल इथे चौकार आलाय. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत बॅटर. सागरच्या बॅटमधून चौकार. पाहणा थोडासा उचली घेणारा चेंडू होता आणि मग त्यानंतर फिरून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला फटका पाहायला मिळाला. सागर पाटील यांच्या बॅटमधून चौकार. कुणाल शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम बोरगाव सितारा मोरिया बोरगाव हा खेळाडू नक्कीच भरपूर चर्चेचं नाव आहे कुणाल शिंदे. नक्कीच या पर्वामध्ये रायगड प्रीमियर लीगचं पर्व गाजवलं या खेळाडूने. चॅम्पियन ठरली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळालाय.
आउटसाइड डी स्टॉम्प सरळ विकेट कडे चाललाय. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉल बरोबरच धावसंख्या स्थिर. 4 ओव्हरची मॅच आहे आणि धावफलकावर देखील 4 धावा लागल्यात. यावेळेस सरळ बॅटने फटका आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. पंच कळवत आहेत लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. चांगला पंच पाहायला मिळाला. षटकार ठोकला जातोय आणि या 6 बरोबर जाव फलक पुढे जाईल. षटकार आला या षटकाराबरोबरच 10 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा ते चित्र. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. झेल ड्रॉप झालाय. मोठ्या खेळाडूला मोठं जीवदान मिळालंय. मोठ्या मॅच मध्ये क्वालिफाय मॅच आपण पाहतोय. अशा सिच्युएशनला तुम्ही या अशा चुका करताय मग त्या तुमच्या संघासाठी कुठेतरी महागड्या ठरू शकतात. त्या चुका तुम्हाला इथे सुधारायच्या आहेत ना. प्रयत्न करावे लागतील. चुका सुधाराव्या लागतील. आणि मग पाहिलं तर त्याच वेळेस कुणाल शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. प्रयत्न जरूर करतोय. संघर्ष करतोय. सागर पाटीलच्या बॅटमधून 11 निघाल्यात 4 बॉलमध्ये. आणि आता मात्र करंट साठी समोर टाकला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला गॅदर केलं जातंय. धाव मात्र येत नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करताना पाहायला मिळालेत. गोलंदाज देखील कुणाल शिंदेला आपण पाहतोय. आणि मग बराचसा अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवली आहे. चॅम्पियन ठरली आहे. वीर मराठा जोहे पेंट संघ. आणि आज देखील या सामन्यामध्ये खूप चांगली खेळत असताना यावेळेस कॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक बराच दूरवरून धावतोय परंतु अखेर चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. आणि या 4 बरोबरच धाव फलक आपण पाहू शकाल 15 या आकड्यावर. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. आणि मग 15 लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफाय नंबर 1 आपण पाहतोय. कोणता संघ इथे आज या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल हे देखील पाहायचंय. एका बाजूने वीर मराठा जो हे पेंट संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करते आणि मग त्यांच्या विपक्षात रायझिंग सुपरस्टार संघ आपल्या बॅटिंग करत असताना आपल्या वाटेला बॅटिंग आली आहे. टॉस हरल्यानंतर मग फलंदाजी करत असताना अद्याप बिनबाद 15 धावा धावफलकावर लागल्या. जिथे बॅटिंग करतोय सागर पाटील. 4 मध्ये 11 त्याने बनवल्यात. करेनला आपण पाहतोय त्याने देखील 2 चेंडू मध्ये 4 धावेवर इथे अकाउंट ओपन केलंय चौकाराने. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं. संघाकडून दुसरं षटक सार्थकला आमंत्रित केलंय. आज सार्थकने मला इम्प्रेस केलंय. चांगली बॅटिंग केली होती. अर्धशतक झळकवलं होतं. 62 धावा. नक्कीच ऑरेंज कॅपच्या मानकरी आहेत. गोलंदाजी मार्कवर एक उभवता सुतारा आपण पाहतोय. सार्थक मात्रे गोलंदाजी मार्कवरती. जोहे गावचे सुपुत्र गोलंदाजी मार्कवर. स्वीटशीचा प्रयत्न. फिल्डिंग भरपूर चांगली आहे. आणि मग इथे सिंगल देखील घेतली जाईल. एक एक धाव महत्व पाहणं या मॅच मध्ये. एक एक धाव इथे वाचवली जाते. चांगली फिल्डिंग इथे केली जाते. जसे फलंदाज सफल झाले. थोडस बाहेर ठेवला होता चेंडूला परंतु फिल्डिंग देखील चांगली झाली. हा जर चेंडू हातातून निसटला असताना तर नक्कीच सीमारेषा ओलांडली असती. कारण की या साईडला आउटफील्ड खूप फास्ट आहे. सिंगल बरोबर 16 या आकड्यावर धाव फलक. पुन्हा स्वीटचा प्रयत्न. पुन्हा सिंगल घेतली जाते. दोन्ही बॅटरने इथे पाहणं रणनीती आखली आहे
की सार्थक म्हात्रेच्या गोलंदाजीवर कुठेतरी रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढायचं, तेच इथं पाहायला मिळालंय. दोन्ही चेंडूवरती सिंगल, म्हणजेच काय 17 या आकड्यावर धावफलक. बिनबाद 17. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. चांगला चेंडू आहे, यावेळेस वेगामध्ये टाकलं होतं, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून धावत येतोय, सिंगल घेतली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, परंतु आता मात्र 3 बॉलचा खेळ इथे झालाय सेकंड ओव्हर मधील, आणि तिन्ही चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. आणि मग सिंगल बरोबर 18 धावा दाखल करायला लागल्यात. पुन्हा फिरून मारायचा प्रयत्न, शॉट थर्ड मॅनला. फिल्डिंग भरपूर चांगली होतीये, म्हणजेच काय आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. हो नक्कीच, आउटफील्ड खूप फास्ट आहे या दिशेला. चेंडू जर तुम्ही मिस केलात तर चौकार जाऊ शकतो, हेच इथं आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात. कालच्या दिवसामध्ये देखील आणि आज देखील चांगली गुणलेखकाची कामगिरी करत असताना आडव्या बॅटने यावेळेस चांगला फटका मिड विकेटला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली जातीये, सिंगल घेतली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक 19 या आकड्यावर. या मॅच मध्ये सार्थकने कमबॅक केले. पाहणा अद्याप 5 चेंडू त्याने हाताळले, 4 धावाच फक्त खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेस दांडी गुल, मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. जसा स्वीटीचा प्रयत्न केला, अगदी यष्ट्यांवरती चेंडू जाऊन धडतोय आणि मग विकेट क्रमांक पहिला फलंदाज सागर पाटील इथे बाद होतोय. दीपेश न्यू बॅटर मैदानामध्ये येतात. दीपेश गावण. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर लागलेत 19. आता मात्र 12 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. इथून अजून 12 करायचे आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं षटक. मंदार धाडबे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत, परंतु अद्याप जर पाहिलं तर 19 लागल्यानंतर आता या ओव्हर मध्ये किती, किंबहुना या 12 बॉल मध्ये किती, हे देखील पाहणं राहील. एका बाजूने वीर मराठा जो हे पेंट संघ आज पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरलाय, आणि समोर जर पाहिलं तर रायझिंग सुपरस्टार देखील हार मानायचं नाव तयार घेणार नाहीये. हो, यावेळेस पाठचा पाय वाकवला, गुडघा टेकवला आणि तदनंतर मात्र चेंडूला गुल केलाय. मिडविकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी पाहणा साईप्रीतच्या आमच्या स्किनवर काय फटका लगवलाय. जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक मोठा फटका, सचिन रमेश तेंडुलकर स्टेडियमला मान वंदना देणारा फटका पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर मंदारवरती आक्रमण, करणच्या बाटमधून षटकार, आणि या 6 बरोबर धावफलक जर पाहिलं तर 25 ना, 25 या आकड्यावर धावफलक. 2 ओव्हर नंतर 19 होते आणि ते पहिल्याच बॉलवर षटकार आलाय.
आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि आणखीन एक चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा क्लिअर केली जाते. आणखीन एक चौकार. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. या 4 बरोबर धावफलक पुन्हा पुढे जाईल 29 या आकड्यावर. जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक जजमेंट थोडस चुकलं. चेंडू हवेमध्ये होता. एक क्षणी वाटलं की कॅच होईल, परंतु जागेवरच राहिले क्षेत्ररक्षक आणि मग तिथून टप्पा पडल्यानंतर बॉलने उचली घेतली आणि सरळ चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी जातोय. यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. फक्त सिंगल घेतली जातीये आणि या सिंगल बरोबर धावफलक 30. 1-30 अशी परिस्थिती. थोडासा संत गतीचा सामना आहे, कारण की आपण पाहू शकाल याचं कारण गुणले आमचे गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. लाईन चांगली होती. गोलंदाज बंदारची मागील 2 चेंडूमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र कमबॅक देखील करताना पाहायला मिळालेत गोलंदाज बंदार. आणि करावं लागेल ना, कारण की 30 धावा अद्याप धावफलकावर लागल्यात. या मैदानामध्ये 4 ओव्हरमध्ये 50 धावांचं टार्गेट भरपूर काही सांगून जाईल या नॉकआउटच्या मॅचेसमध्ये, कारण की क्वालिफाय नंबर 1 आपण पाहतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु अपील जास्त होते आणि आत्मविश्वास कमी. त्याचबरोबर इथे अपील फेटाळून लागली आहे आणि बंदार चांगली लाईन लेंथ वरती गोलंदाजी हाताळतोय. बॅटर थोडेसे बीट झाले. दीपेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि त्याला सोबतीला करणला आपण पाहतोय 17 या आकड्यावर धावफलक खेळत असताना. समोर खेळलाय अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगली फेकी करतोय. तितकीच चांगली अंपायर आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्यात 31. इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये 15+ धावा येणार का हे देखील पाहायचंय. चला स्पीडअप करा. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. धावफलक जर पाहिलं तर 31. 31 लागल्यात 3 ओव्हर नंतर 31. 1-31 आणि इथून शेवटचा षटक असेल ओव्हर नंबर 4. स्लॉगिंग ओव्हर मध्ये सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडूनच 4थं षटक. सिद्धेशला आमंत्रित केलंय. ओव्हर नंबर 4 मध्ये सिद्धेशला आपण पाहतोय. चला सुरुवात करा सामन्याला. स्लोवर चेंडू, यावेळेस गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू. गती थोडीशी कमी केली होती, त्यामुळेच इथे बॅटर बीट झाले दीपेश. रिव्ह्यूची मागणी केली जाते. फेअर डिलिव्हरी. योग्य निर्णय इथे अंपायरचा पाहायला मिळाला. पहिलाच बॉल इथे सिद्धेशांचा डॉट. एक रिव्ह्यू लॉस झालेला आहे मॅच साठीचा, दुसरा रिव्ह्यू बाकी आहे. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. ताकदीचा वापर
टायमिंग प्रॉपर होतं. समोरच्या चेंडूला वाईडिश काऊ कॉर्नरच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. खूप चांगला फटका आणि या 6 बरोबर धावफलक पुढे जाईल. दीपेशच्या दीपेशच्या बॅटमधून षटकार आलाय. नक्कीच अगदी आपण पाहू शकाल सूर्याच्या किरणा देखील इथे आपण आमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकाल. पहाट झाली आणि सूर्य देखील हळूहळू यावं लागलाय आणि नक्कीच काही वेळामध्ये सूर्याच्या किरण देखील या मैदानामध्ये एंटर होतील. आणखीन एक मोठा धमाका लॉंगॉनच्या वरतून आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका पाहायला मिळालाय. सिद्धेश आणि त्याचबरोबर दीपेश ची जोडी आणि दीपेशने यावेळेस बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. सिद्धेश लवकर बाद झाले. परंतु इथे या मॅच मध्ये जर पाहिलं तर आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला करण आणि दीपेश आपण पाहतोय. धावफलक 43 या आकड्यावर. त्याला विचार रे. अरे ते सलगचा तिसरा येईल का? कारण की या स्लॉगिंग ओव्हर मध्ये भरपूर चांगली बॅटिंग इथे करतोय दीपेश. 6 चेंडू मध्ये 13 या आकड्यावर. 2 बॅक टू बॅक षटकार. आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये होता. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू खाली येण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केलं होतं आणि तोपर्यंत इथे अगदी सिंगल पूर्ण केली जाते. धावफलक 44 लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडूचा इथे खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. आणखीन एक चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. यावेळेस करणच्या बॅट मधून चौकार आलाय. धावा येत आहेत. मी म्हटलं होतं की 4 ओव्हर मध्ये जर 50 धावांचं टार्गेट इथे असेल ना तर मॅच मध्ये मजा येईल आणि तेच इथं पाहायला मिळालंय. आणखीन एक चांगला फटका करण यांच्या बॅट मधून. सिद्धेश वरती आक्रमण गोलंदाजी मार्कवर. सिद्धेशला आपण पाहतोय 5 बॉल मध्ये 17 केल्यात. शेवटचा बॉल इथे असेल. एका बाजूने करण दुसऱ्या बाजूने दीपेश. दोन्ही बॅटर इथे सेट झालेत. 48 लॉस ऑफ 1 विकेट. 48 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ इथे बाकी असेल. शेवटचा बॉल. वा हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चेंडूला स्टॉप करतोय. फेकी केली जाईल. तिसऱ्यासाठी पलटलेत. लेझी थ्रो पाहायला मिळालाय. तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हर नंतर जर पाहिलं तर धाव फलकावर धावा लागल्या 51. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 52 ची गरज आहे आणि मग बायफ्रोन मध्ये बदल होतोय. व्हॉइस ऑफ सुधागड अर्थातच रोहन देशमुख सरांचा गोड आपण आवाज ऐकणार आहोत या मॅच मध्ये. 24 बॉल आणि 52 धावा. थँक्यू. एकावन्न धावा झालेल्या आहेत. 52 धावांना विन असणार आहे.
हॅलो चेक. चला सलामीवीर जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. वीर मराठा संघ आपली सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लवकरात लवकर. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. येस चला स्पीडअप घ्यायचं आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची लवकरात लवकर. जनसेवा वॉरियर्स आणि डोल्बी डॅशर्स यांच्यामध्ये आपण नाणेफेकी करून घेतोय. कृपया दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. डोल्बी डॅशर्स संघ आपला कर्णधार आपण पाठवायचंय लवकरात लवकर. हे चालू असलेला सामना मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. सामना मात्र या ठिकाणी खेळवला जातोय तो म्हणजे वीर मराठी जोय विरुद्ध रायझिंग सुपरस्टार यांच्यामध्ये हा सामना खेळवला जातोय. सामन्याचा आपण पूर्वार्ध पाहिला तर आतापर्यंत 51 धावा मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 52 धावांचा पाठलाग करताना आपल्याला हा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. डोल्बी डॅशर्स संघ डोल्बी डॅशर्स संघ आपला कर्णधार आपण लवकरात लवकर पाठवायचा आहे. हेच चला पहिलं षटक मात्र या ठिकाणी चालू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय दीपक. पॉवर प्लेचं षटक राहणार आहे. 2 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. मग प्रामुख्याने आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं आपल्याला फिल्डर तैनात केलेला पाहायला मिळेल आणि त्यासोबतच आपण ऑफ साईडला पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं देखील एक फिल्डर तैनात केलेला आहे. कोणत्या प्रकारची रणनीती असेल पॉवर प्लेमध्ये हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस पहिला चेंडू ऑन स्ट्राईक फलंदाज प्रतीक. येस पहिला चेंडूवरती मात्र नो चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अर्थात नो प्लस 1 2 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि फ्री हिट देखील असणार आहे. येस डोल्बी डॅशर्सचा कॅप्टन आणि जनसेवा वॉरियरचा कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचंय. यावेळी मात्र अगदी स्ट्रेट हिट खेळलेला फटका अगदी गोलंदाजाच्या फॉलो थ्रू मध्ये येतोय. मात्र त्यावेळेला कॅचची संधी मात्र गमावली जाते. खर तरी पोझिशन अशी आहे की त्या पोझिशन मध्ये अगदी समोरून येणारा बॉलर त्या क्षणाला मात्र थोडासा बेसावध असतोय आणि त्याच वेळेला मात्र जरी कॅच झाली नसली तरी सुद्धा आपल्या संघासाठी धावा मात्र या ठिकाणी वाचवताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र लोवर फुल टॉस चेंडूला मात्र तटवलाय. चेंडू जाईल थेट पंच आपला निर्णय कळवायचा आहे. येस थर्ड अंपायर यांची मदत घेतली जाईल.
चला डोल्बी डॅशर्स टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी या. चला खरं तर आपण डोल्बी डॅशर्स टीमच्या कॅप्टनला विनंती करूया आपण टॉससाठी या. बाउंड्री आहे ही. चौकार आहे हा. आतमध्ये बॉल पडलाय. आता तुमचा प्लेअर इथे आहे. चौका दिलेला आहे ऑलरेडी. येस, यावेळेला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. एक जबरदस्त फटका आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या मात्र 6 ने सरसावते आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. खरं तर 52 धावांचा पाठलाग करताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. 12 ही धावसंख्या आतापर्यंत आपण धाव फलकावरती पाहतोय. पण निश्चित रूपानं पाहिलं तर आतापर्यंतचं चांगलं षटक म्हणू शकतोय. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. चेंडू जाईल थेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय. ह्या 6 धावा आहेत. 6 खणखणीत धावा आहेत. षटकार. 6 आहे हा. 6 आहे. 6 आहे. 6. आई जबरदस्त फटका खेळलाय. अगदी ज्या वेळेला संघाला गरज होती त्याच वेळेला मोमेंटम पकडून दिलेला आहे. 2 चेंडूंवरती 2 षटकार मात्र या ठिकाणी ओढलेले आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल. चला स्पीडअप घ्यायचंय. पंचांना विनंती आहे की आपण स्पीडअप घ्यायचंय. चला स्पीडअप करा प्लीज. लवकर. संजय भोईर यांना स्टेजशी बोलवण्यात येतंय. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होत आहे. धक्का क्रमांक 1 येतोय संघासाठी आणि निश्चित रूपानं पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. एक पहिलं यश मात्र संघासाठी आणलेलं आहे. म्हणजे बघा या ओव्हरची आपण सुरुवात पाहिली तर एक गोलंदाजीच्या बाजूने सुरुवात पाहिली होती. त्यानंतर मात्र 2 षटकार आले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. 2 दिवसात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरलो की साईप्रीत लाईव्ह यांनी एक अतिशय सुंदर या टुर्नामेंटचं प्रक्षेपण केलेलं आहे. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की यांनी अतिशय क्वालिटी चांगली आहे. एकदम क्लिअर दिसतंय. जसे आपण मोठ्या टुर्नामेंट बघतो, रतनबुवा बघतो किंवा अजून बऱ्याच टेनिसच्या मोठ्या टुर्नामेंट्स आहेत, त्याचं जसं क्लिअरिटी असते त्याच लेवलची क्लिअरिटी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दिसलेली आहे. मला डोळ्याला इथून बघताना जेवढं क्लिअर दिसत नाही तेवढं त्यांच्या कॅमेऱ्यातून आपल्याला क्लिअर दिसतंय. नक्कीच मी तुम्हाला
कॅमेरामन आणि त्यांच्या टोटल टीमला मी नक्कीच हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगलं प्रक्षेपण अवेलेबल केलं. बॅट्समन नरेश सावंत. यावेळेला मात्र नरेश ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळणार आहेत. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र घुटना टेक आणि षटकार देख म्हणावं लागेल. काय जबरदस्त उत्तुंग फटका आणलाय. या षटकामधील जबरदस्त असा आपल्याला या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 6 सरसावते. धावसंख्या मात्र होते ती 24. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत. टॉस साठी यायचं आहे. डोल्वी डॅशर्स चा कर्णधार प्लीज लवकर यायचंय तुम्ही. नक्कीच एक चला डोल्वी डॅशर्सचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. सागर पाटील गोलंदाजीवर आलाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये धक्का क्रमांक 2 मात्र या ठिकाणी येतोय. तंबूचा आसरा मात्र या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. तो फलंदाज म्हणजेच प्रतीक याला तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. विकेटचं पतन होत आहे. अगदी लॉंग ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. ताकद थोडीशी कमी पडली आहे आणि विकेट मात्र पडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा फटका खेळण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 18 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. माफ करा, 28 धावांची गरज आहे आणि त्याच वेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. डोल्वी डॅशर्स हा लास्ट कॉल असणार आहे. टॉस साठी हा लास्ट कॉल आहे. डोल्वी डॅशर्स आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. हा लास्ट कॉल असणार आहे तुमच्यासाठी. प्लीज. आणि यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये एक सर्व टीमनी दक्षता घ्यायची आहे की पहिली ओव्हर तुम्हाला कंपल्सरी नगरपालिका यांनी टाकायची आहे. हे मी आत्ताच डिक्लेअर करतोय. आणि येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा संधी बनवली जाते. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. सलग दुसरी विकेट देखील या षटकामध्ये पाहायला मिळते. काय जबरदस्त खेळ आहे. खरं तर पाहिलं तर सांघिक दृष्टीने पाहिलं तर टीम हॅट्रिक झालेली आहे. कारण पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू देखील विकेट आली होती. षटक क्रमांक 2 मध्ये देखील अमित ठाकूर आलेले आहेत टॉस साठी. मी कॉमेंट्रेटरना विनंती करतो आपण टॉस उडवून घ्या. मी हरी बारमुख यांना विनंती करेन की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. हरी बारमुख, आपण टॉस करून घ्यायचा आहे. एलिमिनेटर या सामन्यासाठी हा टॉस होणार आहे. सर्व फ्रेंड्स ग्रुपचे सहकारी दुपारी 2 वाजल्यापासून आता सकाळचे 7 वाजून गेलेत. अजूनही तेवढ्याच क्षमतेने ते कार्यरत आहेत. संकेत हा बॅट्समन आहे. येस, पुढचा सामना मात्र या ठिकाणी आपल्या भेटीला येतोय. सामना खेळवला जाईल जनसेवा वॉरियर्स विरुद्ध डोल्वी डॅशर्स यांच्यामध्ये. टॉस मात्र या ठिकाणी केला जातोय.
टेल्स इज द कॉल अँड इट इज टेल्स. जनसेवा वॉरियर्स संघ नाणेफेकी जिंकलेले, काय निर्णय असणार आहे? फील्ड फर्स्ट. येस धन्यवाद. पुढील सामना आपल्या भेटीला येतोय जिथे जनसेवा वॉरियर्स विरुद्ध डोल्बी डॅशर्सचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी मिळतोय, तो म्हणजे जनसेवा संघाला, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला जातोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि बॉलचा फारसा काही चांगला संबंध होणार नाहीये आणि निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी पहिल्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले होते, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू निर्धाव पाहतोय आणि एक वाईट चेंडू देखील आपण पाहिला होता. 14 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर तैनात आहे, कोणती चूक होणार नाही. एका धावेवरती समाधान. धावसंख्या मात्र 1 ने सरसावते. धावसंख्या होते 26. पुढील होणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये नगरपालिका एंडनी पहिली ओव्हर सुरुवात करायची आहे. हे प्रत्येक टीमनी दक्षता घ्यायची आहे. शेवटची ओव्हर प्रायव्हेट हायस्कूल एंडला येईल. वेळेला मात्र रिव्हर्स विकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला गेला. ओव्हर थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय घाई केली जाते आणि त्याचा परिणाम मात्र काय होतोय तर निश्चित रूपानं आपण पाहिला तर 2 रन आले आत्ताच्या. एक ओव्हर थ्रोची रन आणि एक धावलेली, टोटल 2 रन. आणि 2 ओव्हरमध्ये 24 धावांची गरज आहे. आता 28 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 24 धावा कुठून काढलेल्या होत्या, एक विकेट होती. आणि दुसऱ्या ओव्हरला सागर पाटील हे या टीमचे आयकॉन प्लेयर आहेत. माझे प्रिय मित्र मनीष पाटील आणि शुभम राहटे यांनी जेव्हा टीम घेतली तेव्हा ते आयकॉन शोधत होते. मी म्हटलं तुम्ही सागर पाटीलला आयकॉन करा, एक चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे. आणि आता ऑरेंज कॅप होल्डर बॉलिंग मार्कवर आलेला आहे, सॉरी पर्पल कॅप होल्डर. इसे जरा मेंदू आमचा आता दमला आहे, त्यामुळे कधी छोट्या चुका तुम्ही जाणून घ्याल एवढी मी अपेक्षा करतो. चला स्पीडअप करा. चला विनय घरत, आपण सुरू करायचं आहे. पर्पल कॅप होल्डर या टुर्नामेंटची आत्तापर्यंत. यांची ॲक्शन काहीशी मलिंगा नाही म्हणता येणार, तर हे रायटी मिचेल जॉन्सन सारखी ॲक्शन आहे यांची. म्हणजे मिचेल जॉन्सन जेव्हा आरशात बघत असेल तेव्हा अशी बॉलिंग टाकत असेल. यस गोलंदाजी मार्क वरती आपण विनयाला पाहतोय. पहिला चेंडू मात्र डॉट झालेला आहे. यस यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संधी होती. कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात होता. यदा कदाचित थोडेसे एफर्ट्स घेतले असते तर विकेट देखील मिळाली असती. आणि अगदी सुयश सरांनी म्हटल्याप्रमाणे या गोलंदाजीची शैली थोडीशी आपल्याला वेगळी पाहायला मिळते. सुयश सर कदाचित मिचेल जॉन्सन याला जरी थोडीशी सिमिलर नसली तरी सुद्धा एकदा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की शॉन टेट यांची थोडीशी ऍक्शन सेम अशाच प्रकारची होती. आणि
अशीच गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मिस फील्ड होतीये. धाव संख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते ती 31. जितक्या ह्या सोडलेल्या धावा आहेत या शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटच्या वेळेला आपल्याला आठवतात, जेव्हा शेवटचे 3-4 चेंडू बाकी असतात. 9 बॉल 21 धावांची गरज आहे. हा चौकार, नशिबाचा चौकार आहे हा. एज लागलेली, बॉलरने अतिशय सुंदर चेंडू टाकलेला होता, परंतु त्या सुंदर चेंडूवर एक नशिबाचा चौकार आलेला आहे. आपण बघू शकतो, आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड, बट दिस गोल्ड इज गेटिंग ओल्ड. नरेश सावंत हे कदाचित गोल्ड पण नाही तर प्लॅटिनम आहेत, आणि डोंगरी टीमचं तर प्लॅटिनम नाही ते हिरा आहेत. 17 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. हॅलो, भेटीला येते जिथे 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. एक चांगली स्थिती म्हणावी लागेल गोलंदाजी संघाची देखील आणि त्यासोबत फलंदाजी संघाची देखील, कारण 6 चेंडूंमध्ये फक्त 16 धावांची गरज आहे. आणि अगदी आपण पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, आणि त्यानंतर मात्र पुढच्या ज्या 2 ओव्हर आहेत म्हणजेच 12 चेंडू पडले, या 12 चेंडूंमध्ये फक्त 12 धावा खर्च करताना आपल्याला हा संघ पाहायला मिळाला. आणि त्याचा परिणाम मात्र काय होतोय तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूंमध्ये 16 धावांचा पाठलाग या ठिकाणी या संघाला करावा लागणार आहे, आणि निश्चित रूपाने कशा प्रकारे पाठलाग केला जाईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. चला, पंचांना विनंती आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. अ, 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. क्वालिफायर 1 या ठिकाणी येते. गोलंदाजी मार्क वरती सौरभला आपण पाहतोय. पहिला चेंडू
पहिल्या चेंडूवरती मात्र गुडल्यांचा चेंडू आपण पाहतोय. यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाहीत आणि अर्थात निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. एक चांगला खेळ म्हणावा लागेल. आणि आता मात्र 5 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. अजून देखील आपण फलंदाजी मार्कवरती पाहिलं तर नरेश अजून देखील मैदानामध्ये आहेत आणि चांगली फलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली देखील आहे आणि ती जबाबदारी आता मात्र पार पाडावी लागेल. याचा यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका चेंडू येतोय थेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. येस धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका खेळलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळालंय. फिल्डर तैनात नव्हता डीपच्या पोझिशनला आणि अर्थात ते ओळखून चेंडूला मात्र तटवण्यात आले. 4 धावा संघासाठी आणल्यात आणि आता मात्र 4 चेंडूंमध्ये 12 धावांचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण सौरभ याला पाहतोय. कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. 4 चेंडू 12 धावांची गरज. अगदी शेवटपर्यंत हार मानलेली नाहीये. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. नरेश सावंत याला आपण पाहतोय. कित्येक वर्षांचा अनुभव, कित्येक वर्षांची मेहनत आज मात्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत की येस, का मला संघानं फलंदाजी मार्क वरती पाठवलाय आणि ती जबाबदारी पार पाडताना दिसतायत. पुढचा चेंडू येस स्टेप आउट केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. धन्यवाद डीजे. चला पंच स्पीडअप घ्यायचा आहे. तीन चेंडूंमध्ये आता मात्र 6 धावांची गरज आहे. काय ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर मात्र एक चौकार, पुन्हा एकदा षटकार. पुढचा चेंडू घेऊन येतोय सौरभ. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. येस कव्हरच्या दिशेने तटवलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डेंजर एंडला थ्रो होता. यावेळेला मात्र मिस थ्रो होईल का? नाही, 2 धावांवरती समाधान मानलं जात आहे. नरेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत कारण त्यांनी ओळखलंय की येस मला आता ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. एक चांगली फलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये या फलंदाजानं केलेली आहे.
तर आपण या ठिकाणी पाहतोय 2 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. ऑन स्ट्राईक एंड वरती नरेश. येस, शॉर्ट ऑफ द लेन्सची डिलिव्हरी. आणि यावेळेला मात्र पंचांचं अचूक निरीक्षण, अर्थात येस रिव्ह्यू घेतला जातोय. अंपायर्स कॉल आहे ना? ओके, फलंदाजी संघाचा रिव्ह्यू आहे. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि आता मात्र 1 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज असणार आहे. आणि 3 धावा जर काय झाल्या तर सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. एक चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा नरेश. गोलंदाजी मार्क वरती सौरभ. येस, यावेळेला मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन मात्र चुकली जाते. आणि अर्थात पुन्हा एकदा थर्ड अंपायर यांची मदत घेतली जाईल. येस, इट इज अ वाईड डिलिव्हरी. वाईड चेंडू आहे. 1 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. आणि जर काही 2 धावा या चेंडूवरती आल्या तर मात्र आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू 2 धावांची गरज. माफ करा, 3. येस, यावेळेला मात्र मोठा फटका सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू क्रॉस होतोय का? नाही, जेल मात्र मिस होतीये. आणि त्यासोबतच तिसरी धाव घेताना मात्र या ठिकाणी नरेश रनआउट होत आहेत. अर्थात काय तर सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. सुपर ओव्हर लगेच आपण खेळून घ्यायच्या. चला, रायझिंग सुपरस्टार्स आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. रायझिंग सुपरस्टार्स फिल्डिंग लावून घ्या. सर्व प्लेयर बाहेर या. सर्व प्लेयर बाहेर या. रायझिंग सुपरस्टार आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. वीर मराठा जो आहे आपले 2 फलंदाज पाठवायचे आणि तिसऱ्याचं नाव द्यायचंय. चला, वीर मराठा जोहे संघ आपण आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि तिसऱ्याचं नाव द्यायचंय. ही सुपर ओव्हर आहे, क्वालिफायर 1. काय लाईट बंद करतोय चेंज होतोय. आता सुपर ओव्हर होईपर्यंत लाईट बंद नाही करणार आहे. येस, ते बरोबर आहे. मॅच झाल्यानंतरच करणार आहे. हॅलो, सुपर ओव्हर. खरं तर आपण जर पाहिली तर कालच्या रात्रीमध्ये देखील एक सुपर ओव्हर आपण पाहिली होती आणि आता देखील आपण पाहतोय. चला, सामना लगेचच सुरू करा. फलंदाज पाठवा. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. वीर मराठा जोहे आपले 2 फलंदाज लगेचच आत पाठवायचे आहेत. लवकर चला, फलंदाज पाठवा आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. मॅच आपण सुरू करतो. सुपर ओव्हर. खरं तर हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला, फलंदाज पाठवा. वीर मराठा जोहे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक आणि त्याच्या सहसाथीनं सार्थकला आपण पाहतोय.
आपला तिसरा बॅट्समन कळवायचा आहे, वीर मराठा जो आहे सिद्धेश शिंदे. ओके, थँक्यू. चला रायझिंग सुपरस्टार्स, आपण फिल्डिंग लावून घ्या. चला रायझिंग सुपरस्टार, आपल्याला विनंती आम्ही वारंवार करतो, आपण आमच्या अनाउन्समेंटकडे लक्ष असू द्या. सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. सुपर ओव्हर खरं तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचं षटक फेकण्यासाठी विनय घरतला आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजी मार्गवरती विनय घरतला आपण जरूर पाहणार आहोत. खरं तर काल जेव्हा या स्पर्धेमध्ये तो खेळायला आला आणि त्यानंतर त्यांनी या पर्पल कॅपवरती जो अधिराज्य गाजवलाय ना, येस पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच लावते सुरुवात. सुपर ओव्हरचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला जास्तीची प्रॅक्टिस अलाउड नाही आहे. विनय चला मॅच सुरू करा, कारण अजूनही मॅचेस कव्हर करायचे आहेत. फर्स्ट क्वालिफायर मॅचला सुपर ओव्हर झाले आणि मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिलाच बॉलला ढगात बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. हा खरा तर हा बॉलर बॅट्समनचा सामना नाही आहे, तर कदाचित हा पर्पल कॅप विरुद्ध ऑरेंज कॅप हा सामना आहे. एक बाजूला पर्पल कॅप आहे तर दुसऱ्या बाजूला ऑरेंज कॅप आहे. यस, खरं तर जो गोलंदाज आहे ना त्याच्याकडे पर्पल कॅप आहे, परंतु जो फलंदाज आहे सार्थक च्या माध्यमातून बॅक टू बॅक लगातार बार बार चेंडू सीमा पार, षटकार. अफलातून फटकेबाजी, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. मग ग्रामीण गटामध्ये सातत्याने जोहे संघामध्ये खेळताना आपण त्याला पाहतो. पुन्हा एकदा विनय कमबॅक करायचा. इथं ऑनसाइडला बॉलला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहेत मिडफील्ड, दोन क्षेत्ररक्षक फंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे जर आपण पाहिले तर 2 धावा येताना पाहायला मिळतील. मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना पाहायला मिळेल. खरं तर आजच्या रात्रीमध्ये अफलातून फलंदाजी वीर मराठा जोहे या संघाचा प्रतिनिधित्व करत असताना सार्थकला आपण पाहिलं आणि काय कामगिरी त्याने केल्या. खरं तर फर्स्ट क्वालिफायर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतो आणि त्याच्यामध्ये इथे सुपर ओव्हर पाहायला मिळते. पुढचा बॉल, आता फटका फसलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, सेफ हँड बॉल, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश शिंदेला आपण पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. 3 बॉलवरती आता जर आपण पाहिल्या ना तर 4 चेंडू झालेत, माफ करा, आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 14 धावा आपण पाहतो. विनय घरतला गोलंदाजी मार्गवरती आपण पाहणार आहोत. सिद्धेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो.
आमचे प्रशांत ओक सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर वाईटचा इशारा इथे आला आणि एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा बॉल इथे काय खेळते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्ध शिंदे बाद होताना पाहायला मिळतील आणि इथे मात्र ऑल आउट. यस, आपण जर पाहिलं तर सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय आणि लगातार 2 विकेट गेल्या आणि त्याच्यामुळे की काय इथे मात्र आता 1 चेंडू जरूर शिल्लक राहिलाय आणि या मॅच मध्ये गरज असेल 6 चेंडू आणि 16 धावेची. रायझिंग सुपरस्टार आपण त्वरित मैदानाच्या बाहेर या आणि वीर मराठा जोहे आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सधवायचा. चला, विनंती आम्ही वारंवार करतो, आपण जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. थोडाच वेळात आपण जर पाहिलं तर फायनलची मॅच देखील आपल्या समोर असेल, त्याच्यामुळे विनंती करतो की जास्तीचा वेळ कुठल्याच संघाने या ठिकाणी घ्यायचा नाही आहे. पहिल्या डावामध्ये 15 धावा धावफलकावरती इतर आपण पाहतो 16 धावेचं टार्गेट सेट केले आणि सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. चला वीर मराठा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. फलंदाज पाठवा रायझिंग सुपरस्टार. रायझिंग सुपरस्टार चला फलंदाज पाठवा लवकरात लवकर. चला, 2 फलंदाज तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, तिसरे पण आपण जे खेळाडू आहेत त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. सागर तिसरा बॅटर. यस, दीपेश असेल तिसरा बॅटर. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. खरं तर येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी या मॅचमध्ये 16 धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती रफ्तारचा राजा खरं तर कुणाल शिंदेला आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये विनय घरतला आपण पाहिलं, या डावामध्ये आपण कुणाल शिंदेला पाहतोय. पूर्वार्ध समाप्त झालाय, उत्तरार्धाला होते सुरुवात. इथून 16 धावा रोखायच्या. मग संदीप सर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? चला, आपण जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये आहे आणि संदीप भोईर सर सांगतायत की 3 सुपर ओव्हर या मॅच मध्ये होणार आहेत. चला, म्हणजे अजून कसरत करावी लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. कुणाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल, काय चेंडू फेकलाय पहा. गती नव्हती या बॉल वरती, परंतु टप्पा, लाईन, लेंथ यावरती नियंत्रण आणि बॉल मात्र निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. इथे आलाय डॉट बॉल. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कुणाल सज्ज झाला. इथे फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफला चांगले फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि आता समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि 15 धावेची गरज. 4 चेंडू खरं तर 15 धावा. आता स्ट्राईक एंड वरती करण नाडकर ला आपण पाहतो.
चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इथे ऑन साईडला बॉलला खेचायचं होतं. खरं तर जास्तीचे एफर्ट्स या ओव्हरमध्ये कुणाल शिंदेचे पाहायला मिळत नाहीये. पहा नॉर्मल गोलंदाजी करतोय, कुठलाही प्रेशर नाही आहे, कुठलाही दबाव नाही आहे आणि त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. 2 षटकार 1 सिंगल म्हणजेच सुपर ओव्हर. इथे चांगला फटका, टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक बीट आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दोन चेंडू आणि 10 धावेची गरज. दोन चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. येईल का षटकार या बॉलवरती पाहावा लागेल. म्हटलं होतं या बॉलवरती. आता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. खर तर नेहमीच आम्ही जसं म्हटलंय ना तसंच घडलंय. खरं तर इथे षटकार आलाय, परंतु आता शेवटच्या बॉलवरती 4 धावेची गरज आहे. यस, खरं तर काही होऊ शकतं या मॅचमध्ये, आम्ही म्हणत नाही, परंतु पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाली तर आता मात्र आमचे सर्व प्रेक्षक इथे आमचे निलेश बारमुख साहेब थोडेसे आता मात्र सुस्तावलेत, कारण सकाळ देखील झाली आणि भरपूर वेळ देखील झालाय. परंतु आम्ही कुणाल खरं तर या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करतं हे पाहणं गरजेचं असणार आहे. 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. या बॉलवरती षटकार येणार की चौकार. पुढचा बॉल. इथे काय घडलंय हे पहा. खरं तर 1 धाव घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आले. सॉफ्ट सिग्नल नो आहे ना? येस, ओके. जरूर चेक केलं जात आहे खरं तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. आणि आता या मॅच मध्ये खरं तर हेलिकॉप्टर फिरलाय. फ्री हिट आहे. आमच्या- 1 बॉल आणि 1 बॉल 1 हवा आहे. एक बॉल एक हवे. कंपल्सरी रनआउट आहे. कॅरी केला कीपरनी तरी सुद्धा बॉल स्टंपला लागेपर्यंत कुठल्याही प्रकारे बॅट्समन रन घेऊ शकतो. चला, कंपल्सरी रनआउट आहे, त्याच्यामुळे विकेट घेऊ कीपर शकतो. पहा. खरं तर कुठलाही पद्धतीचा बॉल जर विकेट कीपरनं कलेक्ट केला तर तुम्ही धाव घेऊ शकता. कंपल्सरी रनआउट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कीपरच्या हातामध्ये बॉल थांबला. 1 बॉल 1 बॉल 1. 1 चेंडू 1 धावेची गरज. या बॉलवरती काय घडेल
सुपर ओव्हर की इथे मात्र रायझिंग सुपरस्टार हा सरळ फायनल मध्ये चांगला बॉल त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट आणि दुसरे देखील कंप्लीट झाले आणि इथे फायनल मध्ये प्रवेश केलाय रायझिंग सुपरस्टार. डोल्बी डॅशर्स आणि जनसेवा वॉरियर्स. जनसेवा वॉरियर आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. टॉस जिंकलायत ना आपण.